सेकंड मंथमध्ये मला 1,43,000 रुपीज जे आहे ते मी अर्न केले होते. बाकीचे लोक जेव्हा त्यांना लाखाचे पॅकेजेस मिळायचे तर त्यावेळी मला असं कुठेतरी वाटायचं, खरंच वाटायचं जेन्युइनली, की आपण काय करतोय, म्हणजे एक टिपिकल जी हाऊसवाईफ आहे किंवा टिपिकल जी लाईफ आहे तर ती आपण जगतोय. मी आज इतक्या कॉन्फिडेंटली तुमच्यासोबत बोलू शकते. 150-200 लोकांना मी एकत्र शिकवू शकते. हा वेळी मी खरंच जेन्युइनली हेल्प मागितली माझ्या फॅमिली मेंबर्सकडे. ताकद नाही आहे तितकी, माझी सुद्धा ताकद नाही आहे की हा जो चेंज आहे तो सडनली एक्सेप्ट करण्याचा. ते मला माझ्या करिअरमध्ये जे आहे ते सपोर्ट पण करत नाहीत आणि डिमोटिवेट पण कधी करत. तर यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधीच मला यूट्यूबकडून पेमेंट कसं मिळालं, किती मिळालं आणि का मिळालं, तर याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठीचा आजचा माझा हा व्हिडिओ. तर थोडंसं तुम्हाला ऐकायला वेगळं वाटत असेल किंवा इंटरेस्टसुद्धा वाटत असेल, कुतूहलतासुद्धा वाटत असेल की यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी कोणाला यूट्यूबकडून पैसे कसे मिळू शकतात. पण हो, हे खरं आहे आणि विथ प्रूफ मी तुम्हाला हे आज एक्सप्लेन करणार आहे. नमस्कार, मी क्षितिजा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर यूट्यूब म्हटलं तर आपल्यासमोर एक क्रायटेरिया येतो यूट्यूबचा, 1000 सबस्क्रायबर्स आणि त्यानंतर 4000 वॉचर्स. तर हा क्रायटेरिया जो आहे तर तो पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या चॅनलमध्ये $100 जे आहे तर ते साठायला लागतात आणि ते $100 झाल्यानंतर $100 इन द सेन्स 8,000-8,500 आपले इंडियन करन्सीमध्ये जर आपण कन्वर्ट केले तर ते झाल्यानंतर मग आपण जे आपले अमाऊंट आहे तर ते आपल्या बँक अकाउंटमध्ये येते. पण त्याआधीच मला यूट्यूबकडून पैसे कसे आले, तर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती मी अपलोड केला होता व्हिडिओ जो की ग्राफिक्सचा होता, मी घरातून काम करून पैसे कसे कमवते याच्याबद्दलचा जो व्हिडिओ होता तर तो मी पोस्ट केला होता. इन जनरल माझ्याकडे काही कंटेंट नव्हता त्यावेळी, त्यामुळे माझ्याकडचं माझं जे काम आहे तर ते मी प्रामाणिकपणे जेन्युइनली तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला होता. माझी अशी काहीच अपेक्षा नव्हती किंवा मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की या व्हिडिओमधून मला इतके सारे स्टुडंट्स येतील, ॲडमिशन्स माझे होतील. पण कुठेतरी आपण म्हणतो आपण कन्सिस्टंटली काम करत असतो किंवा खूप आपण हार्डवर्क करत असतो, आपण खूप जिद्दीने आपण जे ठरवलेलं आहे तर ते काम आपण करत असतो. त्यावेळी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्याला जे काम आहे तर त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळतंच आणि त्या पद्धतीने माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. तर त्या व्हिडिओ थ्रू मला इतके सारे इन्क्वायरीज जनरेट झाले फर्स्टली की मी ते हँडलच नव्हते करू शकत. म्हणजे मला एका दिवसामध्ये 25 ते 30 कॉल्स येत होते आणि ते मी नव्हते खरंच माझ्या म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेर होतं. मी ते हँडलच नव्हते करू शकत 25-30 कॉल्स, कारण एक लहान 2 बेबीज आहेत घरात आणि ते मला कॉलवरती बोलू देत नाहीत. म्हणजे कंटिन्युअसली ज्यांच्याकडे बेबीज आहेत त्यांना माहिती असेल की आपण कॉलवरती कंटिन्युअसली बोलू नाही शकत. आपण दिवसातून एक 4 ते 5 मॅक्झिमम कॉल्स अटेंड करू शकतो, पण 25-30 कॉल्स आपण अटेंड नाही करू शकत. आणि माझ्यासाठी ही खूप जास्त, म्हणजे मला कळत नव्हतं की माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडतंय, पण ते मी एक्सेप्ट करू शकत नाही आहे. तितकी माझी सुद्धा ताकद नाही आहे की हा जो चेंज आहे तो सडनली एक्सेप्ट करण्याचा. आणि नक्कीच त्यावेळी माझ्यासमोर खूप, जितकं मला चांगलं सुद्धा वाटत होतं तितकंच मला वाईट पण वाटत होतं की इन्क्वायरीज येत नाहीत प्रत्येकाला. आपल्याला इतके इन्क्वायरीज आले आहेत आणि आपण ते अटेंड करू शकत नाही आहे. आणि त्यावेळी मी खरंच जेन्युइनली हेल्प मागितली माझ्या फॅमिली मेंबर्सकडे, माझ्या मिस्टरांकडे असेल, माझ्या पॅरेंट्सकडे असेल, स्पेशली मम्मीकडे, की मला आता थोडासा टाईम हवा आहे, प्लीज मला टाईम हवा आहे. माझं जे करिअरनं इतकं जास्त ग्रीप घेतला एका महिन्याभरात किंवा एका आठवड्यात मी म्हणेन, तर मला याच्यासाठी थोडासा टाईम द्यायचा. म्हणजे आली आहे माझ्याकडे चांगली संधी, तर ही संधी मला सोडायची नाही आहे. आणि त्यावेळी मी खरंच हेल्प मागितली, खूप जेन्युइन हेल्प मागितली. माझ्या मिस्टरांकडे मागितली आणि माझ्या आईकडे मागितली. आणि मी जे आहे तर ते बॅचेस चालू केल्या. 3 बॅचेस चालू झाल्या, दुपारी 1:30ची फुल बॅच, 3ची फुल बॅच आणि रात्री 8ची सुद्धा बॅच फुल. दुपारी 1:30च्या बॅचला, दुपारी 3च्या बॅचला मी माझ्या मम्मीला बोलवायचे, ती बाळाने घेऊन बसायची, कारण मी इतर टाईमला मॅनेज करू शकते, पण जर क्लास चालू असेल तर त्यावेळी बाळाला घ्यायला 2 बाळ आहेत माझी, त्यामुळे त्या दोघींना घ्यायला कंपल्सरी कोणतरी लागते. आणि आपलं माणूस पाहिजे ज्यांच्यावरती विश्वास ठेवून मी माझं काम करू शकते. तर त्यावेळी दुपारीचा जो वेळ होता
1 ते 4चा वेळ तर कंपल्सरी मम्मी यायची आणि बाळांना घ्यायची, त्यामुळे मला टेन्शन नव्हतं मम्मी घेते. आणि ॲडमिशन्स येत आहेत म्हणून मी रात्रीची सुद्धा बॅच चालू केली, कारण जे वर्किंग वुमेन्स असतात ना तर त्यांना दुपारच्या बॅच नाही चालत, त्यांना रात्रीच्याच बॅच घ्याव्या लागतात. त्यामुळे रात्री 8च्या बॅचला सुद्धा माझ्याकडे त्यावेळी 56 ॲडमिशन्स जे आहेत तर ते झाले होते. तर त्यामुळं मला थोडीशी हेल्प पाहिजे होती रात्रीच्या बॅचसाठी, कारण रात्रीच्या बॅचच्या वेळी मम्मी तर येऊ शकत नव्हती, तिच्यासाठी ते पॉसिबल नव्हतं, तिला घरी जायला लागायचं. पण मग मी मिस्टरांकडे खरंच त्यावेळी खूप जेन्युइनली हेल्प मागितली आणि जे काय माझं करिअर आहे तर ते सगळं डिटेलमध्ये त्यांना एक्सप्लेन केलं की असं असं आहे. कारण त्यांना एकतर फ्रँकली सांगते, त्यांना एक ते मला माझ्या करिअरमध्ये जे आहेत तर ते सपोर्ट पण करत नाहीत आणि डिमोटिवेट पण कधी करत नाहीत. कधी कधी केलं तर डिमोटिवेट करतात, पण त्यांच्याकडून फर्स्ट असा काही सपोर्ट आला नव्हता, कारण त्यांना स्पेशली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अजिबात आवडत नाहीत आणि त्यामध्ये माझं सगळं जे काम आहे तर ते कम्प्लिटली सोशल मीडियावर ते डिपेंड आहे. म्हणजे माझे यूट्यूबचे व्हिडिओज असतील, माझे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, एक सोशल मीडिया एजन्सी मी रन करते, त्यामुळे मला 100% माझा वेळ आहे तर तो सोशल मीडियावरतीच द्यायचा होता. त्यामुळे त्यांना जी गोष्ट आवडत नाही तर तेच मी माझं करिअर म्हणून चूज केली होती. त्यामुळे तो टाईम जो होता किंवा ती गोष्ट त्यांना समजून सांगणं किंवा पटवून सांगणं थोडंसं माझ्यासाठी डिफिकल्ट होतं, पण नक्कीच ते इम्पॉसिबल नव्हतं, कारण सपोर्ट मिळत नव्हता आणि मला तर तो सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा होता. जर आपला पार्टनर आपल्या सोबत असेल जरी त्याचा आपल्या करिअरमध्ये कुठल्याही प्रकारचा हात नसेल, फक्त येस आय एम देअर विथ यू असं एक असेल फक्त, तर खूप ज्या लेडीज आहेत तर त्या खूप जास्त हाईट जे आहे तर त्या अचीव करू शकतात फक्त या एका गोष्टीवरती की यस मी तुझ्यासोबत आहे या एका गोष्टीवरती. आणि नक्कीच मला तो सपोर्ट हवा होता आणि त्यासाठी मी कंटिन्युअसली 1 आठवडा जे आहे तर ते एक्सप्लेन करत होते माझं काम आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस सगळे मी त्यांना डिटेलमध्ये सांगत होते. प्लीज मला ही जी बॅच आहे तर ती मी चालू करणार आहे, कारण मी बॅचची डेटसुद्धा अनाऊन्स केली होती, ॲडमिशन्स माझ्याकडे झाले होते. तर 1 आठवड्याच्या अथक प्रयत्नांनंतर जे आहे तर फायनली मला अप्रुव्हल मिळाला, कारण 8ची बॅच असते रात्री. दुसरा कोणता इश्यू नव्हता, इश्यू फक्त इतकाच होता की मी क्लास घेताना 2 बाळं आहेत माझी तर त्यांना सांभाळायचा फक्त इश्यू होता. आणि एक असं होतं टाईम मॅनेजमेंटचा इश्यू होता, कारण माझं जर 8चा क्लास घ्यायचा असेल तर त्यांना 7-7:30ला त्यांची जी कामं आहेत तर ती संपवून त्यांना घरी येणं कंपल्सरी होतं, भाग होतं. तर टाईम आमचा मॅनेज झाला म्हणण्यापेक्षा आम्ही टाईम मॅनेज केला. त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही डिस्कशन केलं आणि त्यानंतर जे आहेत खूप डिस्कशन नंतर गोष्टी आम्ही सॉर्ट केल्या फायनली आणि नक्कीच बॅच माझी अनाऊन्स झाली. पण मी अजून सुद्धा 8ची जी बॅच घेते त्यांच्याच जीवावरती घेते. फक्त 8ची जी बॅच असते माझी तर ती 2 महिन्यांनंतर मी घेते, कंटिन्युअसली रात्रीची बॅच मी घेत नाही. या महिन्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात, तर 2-2 महिन्याच्या गॅपनी आहे तर ती बॅच घेते. कारण तुम्हाला माहिती आहे ज्या लोकांच्या घरी बाळं आहेत डॅडी लोकांकडे अजिबात पेशन्स नसतात लहान बाळांना सांभाळायचे, आणि तशीच माझी सुद्धा कंडिशन आहे. आणि त्यात माझ्याकडे 1 बाळ नाही 2 बाळ आहेत आणि त्यामुळे त्यांचे पेशन्स लेवल तर 0 आहेत. आणि त्यामुळे मी जे आहे तर ते इव्हनिंगचे क्लास जे आहे तर ते जास्त टाइम ड्युरेशन ठेवून अनाऊन्स करते. पण ते क्लासेस घेणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं असतं, कारण माझ्याकडे अशा लेडीज आहेत की ज्या रात्री वर्किंग असतात, त्यामुळे त्यांना रात्रीच पॉसिबल होतं की क्लास जॉईन करण्यासाठी. आणि अशा लेडीजची इच्छा आहे की त्यांचं जे सध्या जॉब आहे, त्यांचं जे वर्क लाईफ चालू आहे तर ते त्यांना क्विट करायचं आहे आणि त्यांना फुल टाईम जे आहे तर त्यांच्या मुलांसाठी वेळ द्यायचा आहे. आणि अशा लेडीजसाठी जे आहे तर रात्रीची बॅच घेणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं, तर ते मी इग्नोर नाही करू शकत. त्यामुळे 2 महिन्याच्या गॅपनी मी नक्कीच ती बॅच घेते. तर हा होता माझा जर्नी. तर यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी, यूट्यूबकडून मला पेमेंट मिळण्याच्या आधी माझ्या एका व्हिडिओमुळं किंवा माझ्या एका प्रामाणिक प्रयत्नामुळं जे आहेत मी म्हणू शकते, किंवा माझ्या पॅशनमुळं जे आहे किंवा हार्डवर्क स्मार्ट वर्क जे काही तुम्ही म्हणू शकताय, तर त्याच्यामुळे जे आहे तर माझ्याकडे ॲडमिशन्स झाले. आणि यूट्यूबकडूनच मी म्हणते की हा जो क्लास माझा इतका ग्रो झाला, त्याला इतकी जास्त ग्रिप मिळाली, तर त्यामध्ये मी सगळ्यात जास्त जो वाटा आहे तर तो यूट्यूबला देते. कारण खरंच हे
अचीव्ह होण्यासारखं नव्हतं. खूप लोक आहेत, ठीक आहे, खूप लोक आहेत ज्यांचे इन्स्टिट्यूट्स आहेत, अकॅडमीज आहेत आणि त्यांना महिन्याचे 50,000, 70,000, 80,000 कमावणं सुद्धा पॉसिबल होत नाही. आणि अशा कंडिशनमध्ये फक्त 1 तास क्लास घ्यायचा होता. तसे मला 3 बॅचेस होते, म्हणजे 3 तास मला वेळ द्यायचा होता. पण जो इन्कम आहे तर तो मी तुम्हाला 1 महिन्याचा सांगते, म्हणजे तिन्ही बॅचेस जे आहेत तर ते कंबाईन करून सांगते. तर पहिल्या महिन्यामध्ये माझ्याकडे 1,72,000 रुपीज मी अर्न केले होते, जी की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि अनएक्सपेक्टेड होत्या सगळ्या गोष्टी. पण खरंच असं वाटायला लागलं की येस, आपण सक्सेस जो आहे किंवा जी गोष्ट, जे एम आपण ठरवलेलं आहे आणि त्याच्या दिशेने आपण कुठेतरी आता वाटचाल जी आहे तर ती करत आहोत. मोठ्या गोष्टी आता आपल्या जवळ येत आहेत आणि अजून पुढे जाण्याची जी आपलं पॅशन आहे, आपलं जे काय बोलतात त्याला, आपली जी ताकद आहे अजून पुढे जाण्याची, तर ती अजून तशीच कंटिन्युअसली आपल्याला ग्रो करायची आहे. हा एंड नाही आहे, हा एक नवीन स्टार्टचा, एक नवीन सुरुवातीचा खूप मोठा ग्रँड ओपनिंग आहे. आणि इथून आपल्याला जी सुरुवात आहे तर ती नक्कीच करायची आहे. आणि फर्स्ट मंथ आणि सेम जे इन्कम आहे तर ते मॅच होत होतं सेकंड मंथमध्ये सुद्धा. सेकंड मंथमध्ये मला 1,43,000 रुपीज जे आहे तर ते मी अर्न केले होते. त्यामुळे नक्कीच माझ्यासाठी यूट्यूबकडून मिळालेली ही मला 2 महिन्याची माझ्या लाईफमधली खूप मोठी अचिव्हमेंट होती. कारण लहानपणापासून खूप चांगलं शिक्षण माझं झालेलं आहे. आईवडिलांना जमत नसताना, म्हणजे इंग्लिश मिडियम शाळेला घालायला जमत नसताना सुद्धा त्यांनी खूप कष्ट करून जे आहे तर ते मला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकवलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी त्यांना जमत नव्हत्या तर त्या सगळ्या माझ्यासाठी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी ज्यावेळी इतर लोक, बाकीचे लोक जेव्हा त्यांना लाखाचे पॅकेजेस मिळायचे तर त्यावेळी मला असं कुठेतरी वाटायचं, खरंच वाटायचं जेन्युइनली, की आपण काय करतोय, म्हणजे एक टिपिकल जी हाऊसवाईफ आहे किंवा टिपिकल जी लाईफ आहे तर ती आपण जगतोय. आणि खरंच आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपण खूप गोष्टी अचीव्ह करू शकतो आणि करायला हव्यात. आणि जे आपल्या शिक्षणावरती आपल्या घरातल्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत, जी मेहनत घेतलेली आहे, तर त्याचं कुठेतरी आपण जे फळ आहे तर ते केलं पाहिजे. कारण ॲज अ फर्स्ट चाइल्ड मला खूप जास्त पॅम्पर केलं गेलं प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्यामुळे मी तुमच्यासमोर आज छान भाषण देऊ शकते किंवा मी शिकवू शकते. तर हा जो माझा कॉन्फिडन्स आहे, या कॉन्फिडन्स मागे माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींचा तितकाच वाटा आहे. सगळ्याच लोकांचा, म्हणजे माझे पॅरेंट्स असतील, आजी आजोबा असतील, मामा मामी असतील किंवा इतर जे लोक माझ्यासोबत कनेक्टेड होते त्या सगळ्यांचा तितकाच जास्त वाटा आहे. त्यामुळे मी आज इतक्या कॉन्फिडेंटली तुमच्यासोबत बोलू शकते. 150-200 लोकांना मी एकत्र शिकवू शकते. हा कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त त्याच्यामुळे आहे. आणि हीच एक गोष्ट होती मला पुढे जाण्यामध्ये जे आहे तर ते मोटिवेट करत होती. जे ऑब्स्टॅकल्स माझ्या लाईफमध्ये येत आहेत तर ते ओव्हरकम करण्यासाठी मला प्रेरणा देत होती, फक्त या एका गोष्टीमुळेच. आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, सॉरी मी थोडंसं इमोशनल झाले, तर काही गोष्टी खूप हार्ट टचिंग असतात आपल्याला आणि त्या सांगताना नक्कीच थोडंसं वेगळं वाटतं. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मी एक नवीन चॅनल चालू केलेला आहे, सो दॅट मी अशा महिलांना फ्रीमध्ये जे आहे तर त्या खूप स्किल्स शिकवणार आहे. त्यासाठी माझा नवीन चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती सध्या मी शॉर्ट व्हिडिओ टाकते, पण लवकरच त्या चॅनलवरती सुद्धा सबस्क्रायबर्स क्रॉस झाल्यानंतर लॉंग व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलचा 1000 सबस्क्रायबर्सचा क्रायटेरिया क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला चॅनलवरती लॉंग व्हिडिओज जे आहेत ते कंटिन्युअसली मिळणार आहेत, ज्या वापरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बेटरमेंट जी आहे तर ती करू शकताय. तर नक्कीच तुम्हाला हा माझा प्रवास किंवा ही माझी व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत मला तुम्ही जो सपोर्ट केलेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू.